महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शोक सभेचे आयोजन काँग्रेस कमिटीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरे व प्रमुख पाहुणे प्राध्यापक अरविंद पाटील चव्हाण यांनी स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांनी आजपर्यंत सर्वसामान्य शेतकरी मजदूर कार्यकर्ता आपले कोणतेही काम काज घेऊन आले तरी पूर्ण कामाचे गांभीर्याने दखल घेऊन काम करत असत। वसंतराव चव्हाण साहेब नायगाव विधानसभा लढवून 2 वेळा आमदार म्हणून सर्वसामान्य जनतेचे सेवक म्हणून काम करत होते व काँग्रेस पक्षाने साहेबांना नांदेड लोकसभा 2024 ला निवडणुकीसाठी रिंगणात उतरवले आणि ते विजयी झाले। पण काळाने त्यांच्यावर जास्त वेळ जनतेची सेवा करू न देता साहेब आपल्यातून निघून गेले। ती पोकळी नांदेड जिल्ह्यात पडली नसून पूर्ण महाराष्ट्रभर पडली आहे व ती कधी भरून न येणारी आहे। व साहेब सारखेच म्हणायचे की मला रात्री 12 वाजता फोन करा तेव्हा तुमचा कॉल घेईन आणि ते साहेबांनी करूनही दाखवले। साहेबांच्या आठवणी सांगाव्या तेवढ्या कमीच पडतील असे माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर उपमहापौर आनंद चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, नगरसेवक पंकज चव्हाण, माजी नगरसेवक बाबू सावकार देबडवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, उबाठा गटाचे नांदेड जिल्हा समन्वयक दासरनाथजी लोहबंदे, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉक्टर श्रावणजी रोपनवाड, माजी सभापती संजय बेळगे, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस राजनजी देशपांडे बाराळीकर, माजी जिल्हा परिषद सभापती एकनाथराव मोरे, राजू पाटील रावणगावकर व तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। मी विश्वास करा की न करा पण 100% विश्वास तुम्हाला देऊ इच्छितो की मी आजपर्यंत ज्याला मी बोललो आणि जेव्हा ज्या कामासाठी बोललो तेवढ्या कामासाठी निश्चितपणाने त्याच्या पाठीमागे राहण्याचा माझा इतिहास आहे आणि तुम्ही माझा इतिहास कधी तपासला की नाही मला माहीत नाही, पण उद्याच्या ह्या लोकसभेला तुम्हाला उमेदवारी देऊन तुमच्या सोबत आम्हाला राहायचं आणि काँग्रेस पक्षामध्ये राहायचं आहे म्हणून मी सांगितलं। तरी दाजी पिचकत मला म्हणले दाजी नक्की की मला हातावर हात म्हणले, मला एक आठवण म्हणून सांगू हातावर हात मारलो मी, तेही माझ्या हातावर हात मारले। आता तुम्ही आणि मी दोघे मिळून आपण काँग्रेसमध्ये राहू, तुम्ही कोणाकडे जायचं नाही मी कोणाकडे जायचं नाही असं सांगायचं तात्पर्य की आज श्रद्धांजली वाहत असताना एक दिवस आम्हाला आठवतात। आपला सर्वांना माहीत आहे की या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांचा एवढा जवळचा परिचय म्हणजे एवढा जवळचा संबंध आला होता की मी एक क्षण विसरू शकत नाही। दाजीने मला काय बोललं, गाडीत काय बोललं, दिल्लीला काय बोललं, मुंबईला काय बोललं किंवा नायगावच्या ऑफिसमध्ये काय बोलले किंवा इतर ठिकाणी सुद्धा कुठल्या कार्यक्रमामध्ये काय चर्चा व्हायची मी आजूबाजूला राहत। सांगायचं तात्पर्य की एवढा चांगला माणूस आपल्या यामधून गेला त्याचा अतिशय दुःख ही पोकळी आपल्या तालुक्याला तर नाहीच पण या जिल्ह्याला भरून निघणार नाही। या मराठवाड्यामध्ये असा सोबळ मनाचा माणूस, स्वजल मनाचा माणूस, प्रामाणिक माणूस, एक बार बोलल्यानंतर वागणारा माणूस, आपल्याला सामान्य माणसामध्ये मिसळणारा माणूस। दाजी गडबड आहे थोडं चला मला तरी आपलं अस्तित्व असं नाही अशातला भाग नाही, कारण ती जी मंडळी गेलेली आहे ती आपल्या जीवावरच त्या ठिकाणी मोठी झालेली आहे। आपण त्यांना सर्व भागातून शक्ती देत होतो आणि ती शक्ती लोकांची शक्ती आपल्या पाठीमागे गंभीर आहे आणि आपण काँग्रेसमध्येच राहायचं आणि काँग्रेसमध्ये राहूनच या ठिकाणी लढायचं। त्या ठिकाणी दोघांनी माननीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी आणि हनुमंत मामांनी त्या ठिकाणी निश्चय केला की आपण काँग्रेसमध्ये राहायचं आणि बिलकुल येणारी लोकसभा आपण त्या ठिकाणी पक्षाला आपलं मत मांडू आणि येणारी लोकसभा आपण त्या ठिकाणी लढू। आणि मुंबईला आम्ही गेलो, मुंबईला गेल्यानंतर पक्षश्रेष्ठीकडे आम्ही व्यवस्थित मांडणी केली। त्या ठिकाणी वसंतरावजी चव्हाण साहेब होते, हनुमंत मामा होते आणि जिल्ह्यातली सर्व मंडळी रापणवाड साहेबासहित सर्व मंडळी त्या ठिकाणी होती आणि प्रदेशनेही त्या ठिकाणी मान्य केलं आणि माननीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना उमेदवारी देण्याचं त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुमचं एकमेव नाव त्या ठिकाणी पक्षाकडे पाठवत आहोत आणि आपण जाऊन जिल्ह्यामध्ये तयारी करावी। आणि मला वाटतं की पहिली सभा या ठिकाणी मुखेडला हनुमंत मामांनी त्या ठिकाणी ठेवलं, अशीच एवढी मोठी सभा त्या ठिकाणी झाली होती त्याचा मी साक्षीदार आहे। महाराष्ट्र टुडे 24 न्यूज मराठी सूर्यकांत अंधुरे, जिल्हा प्रतिनिधी नांदेड।
आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.